एकदा जोरदार टाळ्या. त्या ठिकाणी वेगळ्या प्रवृत्ती जर ह्या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये आपल्याला जर अनुभवायला जर मिळत असतील, अनुभवायला मिळतायत, तर हे थांबवायची जबाबदारी आता आपण सर्वांनी त्या ठिकाणी घ्यायची का घ्यायची नाही, हा खरा एक विषय. वर्षामध्ये त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष 2.5 वर्ष मिळालं आणि फक्त जिल्ह्याचं उपाध्यक्ष हे 2.5 वर्ष मिळालं. एवढ्यावर पद मिळून सुद्धा त्यांनी बाबांनी जे केलंय ते इतर कुणीही करू शकत नाही. आज तालुक्यातल्या नवे जिल्ह्याच्या अनेक लोकांचे संसार उभे करण्याचे काम त्यांनी बाबांनी केले. त्यामुळे निश्चितपणे जर पद नसताना बाबा एवढं करू शकतात, जर खासदार झाले तर बाबा काय करू शकतील याचा विचार करा आणि भविष्यामध्ये आपल्याला हे करायचे. लक्षात मेळावा हा तुमच्यातल्या काही जणांना आपण गेले 5 वर्ष जे काही सहन करतोय, या सहनशक्तीचा अंत परत पुढची 5 वर्ष नको हे ठरवण्यासाठी. आज जर आम्ही मनात घेतलं 5, 50, 100 कार्यकर्ते त्यातले निम्मे कार्यकर्ते आपल्याकडे येतील त्यांचे, एवढं लक्षात घ्या. ही परिस्थिती आहे, ते स्वप्नात आहेत. मोदींच्या नावावर 30-40% मतं घेतात. मी तर मागेही चॅलेंज दिलं होतं त्यांना.